हाय फ्रेंड्स, आजची व्लॉगची सुरुवात झाली आहे गुलाल उधळून आणि मी आली आहे वीर बजरंग मित्र मंडळ पालखी सोहळा हनुमान जयंती निमित्त। तर चला, आजचा व्लॉग खूप स्पेशल आणि भक्तिमय होणार आहे। हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? ह्या व्लॉग मध्ये तुमचं मी स्वागत करत आहे। फ्रेंड्स, मी नेसली आहे गुलाबी साडी आणि तुम्हाला कळलंच असेल मला कोणतं गाणं बोलायचं आहे। तर मी चालली आहे आनंद पार्कच्या हनुमान जयंती सोहळ्यामध्ये। माझे सगळे फ्रेंड्स तिथे येणार आहे आणि मलाही इन्व्हिटेशन दिलं आहे। तर आम्ही काय काय करणार आहोत आणि हनुमान जयंती स्पेशल तिथे कोणता सोहळा होणार आहे तो ह्या व्लॉग मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। तर चला पटकन जाऊया आणि सबस्क्राइब, फॉलो, शेअर आणि लाईक करायला विसरू नका। आवाज बघताय तुम्ही कसला तरी? मंडळी, मी पोचली आहे वीर बजरंग मित्र मंडळ यांच्या पालखी सोहळ्यामध्ये आणि हे आहे आनंद पार्कमध्ये। पालखी सोहळ्यामध्ये बजरंग बलीची खूप मोठी अशी उभी मूर्ती आहे। तुम्ही बघा किती सुंदर मूर्ती आहे आणि सगळीकडे गुलाल उधळत चालला आहे। आणि ह्या पालखी सोहळ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे की तिथे जसं आपण दिवाळी दसरा कसा साजरा करतो तसं इकडची आनंद पार्कची सगळी लोक ह्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात। लहान मुलांपासून ते सिनियर सिटीजनपासून सगळी जण ह्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात। चला तर याची सुंदर दृश्य आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर चला मंडळी, दर्शन घेऊया आपण आधी। वीर बजरंग मित्र मंडळ यांच्या पालखी सोहळ्यामध्ये मला खूप छान दर्शन घ्यायला मिळालं। आणि पालखी सोहळ्यामध्ये अजून वेगवेगळं कोणती वेशभूषा होणार आहे आणि त्यांच्या अध्यक्षांबरोबर मी तुम्हाला ह्या पालखी सोहळ्याबद्दल माहिती देणार आहे। तर चला फ्रेंड्स, पालखी सोहळ्यामध्ये वीर बजरंग मित्र मंडळ यांच्या पालखी सोहळ्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। कारण का, या सोहळ्यामध्ये सगळीजणं खूप उत्साहाने सहभागी घेत आहेत। तुम्ही बघू शकता पालखीच्या मागे वारकरी समाजातील भजन मंडळी भजन गात आहेत आणि सुंदर अशा सगळ्या बायका आणि वारकरी समाजातली सगळी लोक भजन गात पालखीच्या मागच्या साईडने चालत आहे। पालखी पुढे आणि त्यांच्या मागे ही लोक आहेत। खूपच मस्त असं सुंदर हे दृश्य आहे, ते मी तुमच्याबरोबर आता शेअर करत आहे। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता की पालखी सोहळा पुढे पुढे जात आहे आणि त्याच्या मागे न थांबता भजन गात गात ही मंडळी पुढे येत आहे आणि त्याचबरोबर ब्रास बँड बरोबर पालखी हळूहळू पुढे जात आहे। फ्रेंड्स, मी तुम्हाला दाखवणार आहे आमचा बाल हनुमान आहे ना, गोड आमचा बाल हनुमान। आणि मला ह्या पालखी सोहळ्यामध्ये पालखी घेऊन 5 पावलं चालण्याचं सौभाग्य मिळालं। त्यामुळे मी वीर बजरंग मित्र मंडळ ह्यांचे खूपच आभारी आहे। आणि तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये हे जे गृहस्थ आहेत ते एवढे सुंदर एन्जॉय करून पालखीच्या पुढे नाचत होते आणि त्यामुळे एक वेगळाच माहोल तयार झालेला। वीर बजरंग मित्र मंडळ ह्यांचा पालखी सोहळा खूपच मस्त आहे। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या वेशभूषा, ब्रास बँड, त्याच्याबरोबरच वारकरी मंडळींचं भजन आणि सगळीकडे गुलाल उधळत नाचत गाचत पालखी सोहळा पुढे पुढे जात होता। पालखी सोहळ्यामध्ये एका फ्रेममध्ये 3 जनरेशन मी आता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तुम्ही बघू शकता की 3 जनरेशन एकत्र आहेत आणि तुम्ही किती आवडीने आणि उत्साहाने ते ह्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात। ह्या पालखी सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या वेशभूषा केल्या आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा ह्या वेशभूषा केल्या आहेत आणि पालखी सोहळा अजूनच सुंदर दिसत आहे।
काही आवाज येत नसल्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की वीर बजरंग मित्र मंडळ यांच्या अध्यक्षांनी मला सांगितलं की हे मंडळ 65 वर्ष जुनं आहे. तुम्ही विचार करू शकता 65 इयर्सपासून ही लोक असाच प्रत्येक सोहळा करत असतात आणि ह्या प्रत्येक सोहळ्यामध्ये ह्या मंडळातील प्रत्येक व्यक्ती खूप आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होत असतो. फ्रेंड्स, त्यांच्या बोलण्यातनं एक वाक्य आलं आणि ते वाक्य मला खूपच आवडलं. ते मी आता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ते बोलता बोलता म्हणाले की जसं तुम्ही लोक दिवाळी आणि दसरा साजरा करतात किंवा इतर सगळीजणं म्हणजे आपण लोक दिवाळी दसरा खूप आनंदाने उत्साहाने साजरा करतो, तसंच वीर बजरंग मित्र मंडळ हे गेल्या 65 वर्ष प्रत्येक इव्हेंट म्हणजे प्रत्येक सोहळा हे वेगवेगळ्या पद्धतीने आनंद आणि उत्साहाने जसं दिवाळी आणि दसरा साजरा करतो तसे साजरे करतात. मंडळी, आज ह्या सोहळ्यामध्ये जाऊन मला तर खूप आनंद वाटला आणि 65 वर्ष जुनं असं वीर बजरंग मित्र मंडळाला मी मनपूर्वक थँक्यू म्हणते की त्यांनी मला यांच्या पालखी सोहळ्यामध्ये बोलवलं आणि माझा सत्कार केला. थँक्यू सो मच. मंडळी, पालखी अशी वाजत गाजत देवळाकडे निघालेली आहे. सो मंडळी, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि शेअर करा. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला लाईफस्टाईल, फॅशन, ब्युटी ह्याचे वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळतील. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.